हॅलो फ्रेंड्स, आज आपण थर्ड इयर कम्प्युटरचा सब्जेक्ट ऑपरेटिंग सिस्टीम याच्यामधले काही पॉईंट बघणार आहोत. आता बघा, याआधी आपण काही लेक्चर घेतले. त्या लेक्चरमध्ये वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमचे टाईप्स असतील बघितलेले. त्याच्यानंतर व्हॉट आर द बॅच ऑपरेटिंग सिस्टीम असेल, मल्टीप्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम, मेन फ्रेम ऑपरेटिंग सिस्टीम, डिस्ट्रीब्युटेड ऑपरेटिंग सिस्टीम किंवा अँड्रॉइड OS असेल, iOS असेल किंवा युनिक्स असेल, अँड्रॉइडचं आर्किटेक्चर. ओके, तर वेगवेगळे पॉईंट पहिल्या युनिट जो आहे आपला ओव्हरव्ह्यू ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम ते आपण बघितलेले आहे. तोच आपण युनिट कंटिन्यू करतो आहे. तर आज आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम बघणार आहोत. सो बघा, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्याविषयी थोडं बेसिक बघूया. व्हॉट इज लिनक्स OS, व्हॉट आर द फीचर्स आणि आर्किटेक्चर ऑफ लिनक्स, देन लिनक्स वर्सेस युनिक्स किंवा लिनक्स वर्सेस विंडोज, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज. So Linux, what is Linux? It is Unix-like operating system. It can run on 32-bit and 64-bit hardware. Linux works is freely distributed cross-platform. It support multiple processor, true multitasking and multi-user OS. So it is like a Unix operating system. It can run on 32-bit or 64-bit हार्डवेअर तुमचं 32-bit असेल किंवा 64-bit असो. सो इट इज फ्रीली डिस्ट्रीब्युटेबल आणि क्रॉस प्लॅटफॉर्म. इट इज फ्रीली डिस्ट्रीब्युटेबल आहे आणि क्रॉस प्लॅटफॉर्म, आणि इट सपोर्ट फॉर मल्टिपल प्रोसेसर, असो मल्टीटास्किंग किंवा मल्टी युजर OS पण. बेसिक फीचर, तर फीचर जर बघितले लिनक्सचे तर बघा, फर्स्ट फीचर इज इट इज फ्री अँड ओपन सोर्स OS. इट इज अ फ्री अँड ओपन सोर्स OS. असो इट इज portable. It is portable, that means software can works on different type of hardware. कोणते हार्डवेअर असू द्या, त्या प्रत्येक हार्डवेअर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम काय करू शकता, यूज करू शकता. इट सपोर्ट फॉर द various hardware, and also application programs support their installation on any kind of hardware platform. नेक्स्ट फीचर बघूया, दॅट इज द ओपन सोर्स. आपण बघितलं इट इज फ्रीली अवेलेबल अँड ओपन सोर्स OS. दॅट मीन दिस ऑपरेटिंग सिस्टीम कॅन बी यूज बाय एनीवन. ओके, सो इट इज ओपन सोर्स. नेक्स्ट, it is multi-user. Next, it is a multi-user. That means Linux is a multi-user system. Multiple user can access system resource like a memory, RAM, application program at the same time. ओके, म्हणजे मल्टिपल युजर, कित्येक म्हणजे जास्त युजर जरी असले तरी पण ते ॲट द सेम टाईम ते त्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ॲक्सेस करू शकतात. तुमची रॅम वगैरे असेल किंवा आपलं रिसोर्स असेल, बाकीची मेमरी असेल, रॅम असेल किंवा त्याचे ॲप्लिकेशन ॲप्स असतील, प्रोग्राम असतील, ॲप्लिकेशन प्रोग्राम, ते तुम्ही ॲक्सेस करू शकतात. सो नेक्स्ट फीचर, दॅट इज अ मल्टी प्रोग्रामिंग. सो लिनक्स इज अ मल्टी प्रोग्रामिंग सिस्टीम, मीन्स मल्टिपल ॲप्लिकेशन कॅन रन ॲट द सेम टाईम. म्हणजे तुम्ही लिनक्सवरती काय करू शकता, मल्टिपल प्रोग्राम रन करू शकतात. ऑल्सो इट हॅज गुड सिक्युरिटी. लिनक्स प्रोव्हाइड्स युजर सिक्युरिटी युजिंग ऑथेंटिकेशन फीचर लाईक पासवर्ड असेल, प्रोटेक्शन असेल, इन्क्रिप्शन ऑफ डेटा असेल, कंट्रोल ॲक्सेस असेल. Okay, that are the various features that are available in Linux operating system. So it support multiple user, multi-threading, multitasking, networking as well. It has multiple application support that can be downloaded from repository. So it support graphical user interface, that is X Windows system. Also it supports for graphical user interface. Okay, and developed in 1987. Minix was designed for the microkernel architecture, and it was the one of the first Unix like system. Then this system is called as Linux system. Also Linux provides a special interpreter program which can be used to execute command. आपलं जे कमांड असतात त्या कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी एक स्पेशल प्रोग्राम आहे, that is called shell in Linux. Also
It provides the standard file structure in which system file or user file are arranged. किंवा each provide standard structure in which files and user are provided. They see various applications, compiler, then out, date, grp, user, that are the various user vi. हे म्हणजे वेगवेगळे युजर काय करताय, हे जे शेल कर्नेल किंवा हार्डवेअर आहे हे यूज करताना तुम्हाला दिसतं आहे त्याचे ॲप्लिकेशन. आता बघूया आर्किटेक्चर ऑफ लिनक्स. Linux system architecture consists of various layers. First one is the hardware layer, kernel, shell and utilities. ओके, म्हणजे हे जे आता दिस इज आर्किटेक्चर ऑफ लिनक्स. याच्यामध्ये बघा आतमध्ये हार्डवेअर असतं, हार्डवेअर नंतर कर्नल नंतर शेल. ओके, व्हॉट इज द यूज ऑफ शेल? शेल इज इट इज अ स्पेशल प्रोग्राम टू एक्झिक्यूट द कमांड. Hardware layer consists of all peripheral devices, that is a RAM, hard disk, CPU, etc. Kernel, core component of operating system. What is kernel? That is a core component of operating system. Interacts directly with hardware, provide a low-level service to the upper layer component. Okay, so it is interface between the hardware and the other application program or something upper layer. Okay, so it is kernel. हार्डवेअरला माहिती तुम्हाला कर्नल माहिती आहे. कर्नल म्हणजे जो ऑपरेटिंग सिस्टमचा कोर म्हटलं जातं त्याला. शेल मीन दॅट इज इंटरफेस टू कर्नल, दॅट इज हायडिंग कॉम्प्लेक्सिटी ऑफ कर्नल फंक्शन फ्रॉम युजर. कर्नल फंक्शनचे त्या फंक्शन वगैरे जे असेल ते हायडिंगचं काम केलं जातं युजरपासून. टेक्स अ कमांड फ्रॉम युजर आणि एक्झिक्युट्स कर्नल फंक्शन. तो युजरकडून कमांड घेतो आणि त्या कमांड काय केलं जातं, एक्झिक्यूट केलं जाते. युटिलिटी प्रोग्राम गिविंग युजर मोस्ट ऑफ द फंक्शनॅलिटीज ऑफ ऑपरेटिंग. युटिलिटीज मीन्स दॅट इज रिसोर्सेस वगैरे आपण कोणकोणते ॲप्लिकेशन असतील ते यूज करणार आहे ते. सो दिस इज द आर्किटेक्चर ऑफ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम. various application, then compiler. The basic layers are hardware layer, kernel layer and shell layer. ओके, आणि त्याच्यानंतर जे बाहेरचे जे सगळे असेल तर काय म्हणतात, युटिलिटीज. सो दिस इज आर्किटेक्चर ऑफ लिनक्स OS. ओके, सिस्टीम युटिलिटी असेल, कर्नल असेल, त्याच्यानंतर सिस्टीम लायब्ररीज असेल. दे आर द व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम. So the first Linux OS version 1.0 was released in 1994, and then after 2 next year then second version was developed and released, that is in 1996, and it was designed for support 64-bit architecture with symmetrical multiprogramming, new networking protocol and numerous other characteristics that are available. Okay, so Linux operating system, it is a look like म्हणजे it is like a Unix operating system. Okay, so आपण त्याला युनिकचा क्लोन पण असं म्हणू शकतो आपण या ऑपरेटिंग सिस्टीमला. सुरुवातीला जी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती डेव्हलप झाली, ती युनिक्सला सेम, इट इज अ सेम लाईक युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. इट वॉज Linus Torvalds decided to write another Unix clone that is named as the Linux. Okay, now see the comparison between Linux and Unix. So Linux is free but Unix is not. So Unix is compatible with Linux at system call level, meaning most programs written for either Unix or Linux can be recompiled to run on other system with a minimum work. But Linux will faster than Unix on the same hardware. Linux operating system that will be faster than the Unix on the same hardware. The Linux versus Microsoft Windows operating system. Both offer some of the graphical capabilities, include some networking capabilities, but Linux networking is excellent. लिनक्सचं नेटवर्किंग एक्सलेंट आहे. आणि आता लिनक्ससुद्धा काय करते, वी कॅन यूज ग्राफिकल युजर इंटरफेस फॉर द लिनक्स ॲज वेल. सो बोथ प्रोव्हाइड्स ग्राफिकल कॅपेबिलिटी.
Also, Linux is multi-user multitasking, but Microsoft Windows doesn't support use. ओके, विंडोज जी असते ती कधीच मल्टीयुजर नसते किंवा मल्टीटास्किंग नाही. विंडोज doesn't support for it, but Linux is the multi-user and multitasking. That is the main difference between Linux and the Microsoft Windows. Okay, so devices, Linux applications. So now, what are the advantage of Linux or Unix over the Windows or over the other operating system? So first advantage, that is the main, it is free and open source. Second one, Linux is portable to any hardware for platform. तो कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही इन्स्टॉल करू शकता लिनक्स. सो इट इज पोर्टेबल. देन लिनक्स रिक्वायर्स मिनिमल हार्डवेअर कॉन्फिगरेशन, म्हणजे हार्डवेअर कमी लागणार तुम्हाला. त्यानंतर लिनक्स कंटिन्यूज वर्क वेल इवन वेन द हार्ड डिस्क इज ऑलमोस्ट फुल. जरी तुमची हार्ड डिस्क फुल असली तरी लिनक्स तुमची कंटिन्यू वर्क करणार आहे. दॅट इज अनदर ॲडव्हान्टेज. लिनक्स कॅन रन ऑलमोस्ट फॉर एव्हर विदाउट एनी रिबूट. इट इज स्टेबल ऑपरेटिंग सिस्टीम. Linux operating system does not slow down with time. ओके, म्हणजे सेक्युरिटी पर्पज चांगली आहे त्याच्यामुळे इट डज नॉट स्लो डाऊन विथ टाईम. जसं वेळ निघून जाईल तसं तर काही इफेक्ट होणार नाही. ओके, इट इज स्टेबल ऑपरेटिंग सिस्टीम. इट डज नॉट स्लो डाऊन विथ द टाईम and it comes with some inbuilt software like open office for word, powerpoint, excel, firefox, cd dvd burner. Okay, that are the open built software in the Linux operating system. Linux is one of the most secure operating system. Okay, other than जे विंडोज असेल किंवा बाकीचे जे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत त्याच्यापेक्षाही पण म्हणजे इट इज मोस्ट सेक्युअर ऑपरेटिंग सिस्टीम. Linux is one of the most secure operating system, and also the large number of Linux distributor gives you choice. आता बघा लिनक्सचे वेगवेगळे व्हर्जन्स अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारची लिनक्स डाउनलोड करायची किंवा यूज करायची किंवा कोणकोणते फीचर्स आहे वेगवेगळ्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमला ते पण तुम्ही डिसाईड करू शकतात. लिनक्स OS अँड मोस्ट लिनक्स ॲप्लिकेशन हॅव व्हेरी शॉर्ट डिबग टाईम्स. कोणताही तुमचा एरर असू द्या काही असू द्या एकदम शॉर्ट टाईम पिरियडमध्ये ते डिबग केला जाईल. ओके, सॉल्व केलं जाईल. If there were a widespread Linux virus released today, there would be hundred of patches released tomorrow, either by ordinary people that use the operating system or by distributed mainframes. We will not need to wait for the patch from the single company like we do with Windows. ओके, आता सेक्युरिटीच्या बाबतीत जर म्हटलं तर सपोज विंडोज आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमला जेवढा व्हायरसचा प्रॉब्लेम येतो तेवढा तर लिनक्सला नाही येत. कारण काय होतं, आता जे विंडोजचे आहे ते पॅचेस वगैरे जे कोण नंतर रिलीज करतं, तर विंडोज जे मायक्रोसॉफ्ट आहे तीच कंपनी रिलीज करणार. त्याला जो प्रॉब्लेम येणार किंवा व्हायरसचा जो प्रॉब्लेम होणार तर तसं लिनक्स ही ओपन फ्री आहे. जे युजर असेल किंवा कंपनी मेन फ्रेम कंपनी असेल त्यांच्या ते प्रत्येकजण त्यावरती काय करणार आहे, 100 ऑफ पॅचेस काय करणार आहे, डेव्हलप करणार आहे. आणि कुणी पण ते डेव्हलप करून काय करू शकतं, स्प्रेड करू शकतं. जसं व्हायरस स्प्रेड करू शकतात तसं ते त्याच्यावरचे जे पॅचेस आहे ते काय करू शकतात, स्प्रेड करू शकतात. ओके, म्हणजे कशावर कोणत्या एका कंपनीवर डिपेंड राहायची गरज नाही. So there are the various advantages of the Linux operating system over the another Windows or another operating system. So it is free, open source, it is portable to any hardware platform. Linux requires minimal hardware configuration. Linux continues work well even when hard disk is almost full. Then Linux can run almost forever without any reboot. It is stable. Linux operating system does not slow down with time. Linux operating system comes with some inbuilt software like OpenOffice Word, त्याच्यानंतर PowerPoint and the CD DVD burner. Linux is one of the most secure operating system. The large number of Linux distributors gives a choice. Linux OS and most Linux applications have very short debug times. Okay, there are the various advantages. Now we will see the disadvantage of Linux operating system. So see the disadvantage, that is the first one, that is there is no standard edition of Linux. म्हणजे लिनक्सची अशी कोणती एखादी स्टँडर्ड एडिशन अवेलेबल नाही आहे.
Linux has features support for drivers. Linux is not very user friendly and confusing for beginners. ओके, म्हणजे युजर फ्रेंडली जसे तुम्ही विंडोज जास्त युजर फ्रेंडली तुम्हाला इझी वाटेल, तसे थोडी लिनक्स इज नॉट व्हेरी युजर फ्रेंडली. ओके, सो जे नवीन नवीन असतील, जे नवीन लिनक्स यूज करतील त्यांच्यासाठी थोडं अवघड असेल यूज करायला. फॅन्स ऑफ पी सी गेमिंग मे फाईंड लिनक्स ऑफर्स दे मच मोर लिमिटेड रेंज. ओके, ज्यांना गेमिंगचे वगैरे सवय जास्त खेळण्याची, ओके, त्यांच्यासाठी लिनक्स इज नॉट मच गुड. कारण ग्राफिकल युजर इंटरफेसची म्हणजे विंडोजपेक्षा किंवा अदर ऑपरेटिंग सिस्टीमपेक्षा थोडी कमीच असेल. बिकॉज ऑफ लिनक्स इज फ्री ओपन सोर्स सिस्टीम देर इज अ नो लिगल कमबॅक्स इफ यू फाइंड सॉफ्टवेअर इज नॉट अप टू स्क्रॅच इफ इट कॉजेस प्रॉब्लेम. ओके, ही फ्री किंवा ओपन सोर्स असल्यामुळं तुम्हाला कोणताही लिगल कमबॅक भेटणार नाही. देर आर लेस ॲप्लिकेशन फॉर लिनक्स. ओके, लिनक्सचे जे ॲप्लिकेशन्स आहे त्याला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणारे ॲप्लिकेशन खूप कमी आहे. ओके, सो मार्केटमध्ये जास्त अवेलेबल किंवा तुम्हाला जे स्टोअर असतात स्टोअरवर जास्त अवेलेबल नाही आहे. ओके, सो दीज आर द फेलियर्स डिसॲडव्हान्टेज ऑफ लिनक्स ऑपरेटिंग system. That is there is no standardization of Linux has feature support for drivers. Linux is not very user friendly and it is confusing for beginners. Fans of PC gaming may find Linux offer they much more limited range. Because of Linux is free open source system, there is no legal comeback if you find software is not up to scratch or it causes problem. There are less application for Linux. Okay, so this is all about the Linux operating system. So what is Linux? So it is like a Unix operating system. Okay, it is free, it is open source, it is portable, it is a multi-user multitasking operating system. It can support for 32-bit as well as 64-bit system. It supports multiple processors. And then there are various features of Linux operating systems: portable, open source, multi-user, multi-programming. Okay, shell security. It has the then hardware layer, kernel, shell, utilities. There are the layer architecture of OS. Linux versus Unix. Then we have seen the difference between the Linux and the Unix. Linux is free, but Unix is not. Linux versus Microsoft Windows. मेन डिफरन्स जो असेल तो फक्त ग्राफिकल कॅपेबिलिटीचा आहे, थोडा सेम आहे. बट लिनक्स नेटवर्किंग फक्त लिनक्सचं नेटवर्किंग चांगलं आहे, ग्राफिकली थोडं मायक्रोसॉफ्ट विंडोज बेटर. देन वी हॅव सीन द व्हेरियस ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ द लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम. So this is all about the Linux operating system. बघा, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन वगैरे काय विचारला जातो. क्वेश्चन जो आहे, व्हॉट आर द फीचर्स ऑफ लिनक्स OS, एक्सप्लेन कॉम्पोनंट्स ऑफ लिनक्स OS. कॉम्पोनंट्स म्हणजे ते लेअर जे बघितले, लेअरमधले लेअर आहे, आर्किटेक्चर आहे लिनक्सचं. त्याच्यामध्ये हार्डवेअर लेअर असेल किंवा कर्नल असेल किंवा शेल असेल किंवा युटिलिटीज असेल. ओके, हे तुमचे काय लिनक्स आहे. किंवा व्हॉट आर द ॲडव्हान्टेज ऑफ लिनक्स किंवा लिनक्सचे व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस आणि एक्सप्लेन. ओके, किंवा व्हॉट आर द हिस्ट्री ऑफ लिनक्स OS. लिनक्सची थोडी हिस्ट्री पण विचारू शकतो. ओके, सुरुवातीला इन 1987 मिनिक्स वॉज डिझाईन. युनिक्सने काय केलं तर डिझाईन केलं तर युनिक्स लाईक ऑपरेटिंग सिस्टीम. तीच युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम नंतर युनिक्सचं क्लोन क्रिएट झालं. दॅट इज जो लेनस थॉरवर्ड होतं तिने युनिक्सचं क्लोन क्रिएट केलं, त्याला नाव दिलं आहे लिनक्स. त्याच्यानंतर 1994मध्ये लिनक्स व्हर्जन 1.0 डेव्हलप झाला आणि रिलीज झालं. त्याच्यानंतर इन 1996मध्ये लिनक्सचं 2.0 व्हर्जन काय ना डेव्हलप झालं आणि ते 64-bit आर्किटेक्चरला सपोर्ट करत होतं. Okay, so Linux may well thought to the monolithic. It is a modular structure conquers some of the complexities in developing and building with kernel.